नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे अवैध पद्धतीने बनलेले उपमुख्यमंत्री आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलंय की हे सरकार अवैध आहे. तर राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप घाबरली आहे. भाजप संविधान बदलण्याचे भाष्य करत लोकसभेत चर्चेला आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्रीवरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नैराश्यात आले असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. आप सभी का ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के इस विशेष प्रेस वार्ता में हृदयपूर्वक बहुत बहुत स्वागत। आज की इस प्रेस वार्ता को संबोधित करने सम्माननीय भूपेश बघेल साहब उपस्थित हैं, जो आपको संबोधित करेंगे। साथ ही में नगर कांग्रेस के अध्यक्ष विधायक जो कि कैंडिडेट भी है पश्चिम नागपुर के सम्माननीय विकास ठाकरे जी, ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के सम्माननीय सचिव। महाराष्ट्र में महाचुनाव का पर्व चल रहा है। आप सबका इस अवसर पर मैं स्वागत करता हूँ और अभिनंदन करता हूँ। नाम वापसी का दौर समाप्त हो गया, वैसे ही चुनाव की सरगर्मी बढ़ी और उस सरगर्मी के साथ साथ नेताओं का आगमन। अभी राहुल जी दीक्षा भूमि आए थे, शरद पवार जी कल यहाँ कार्यक्रम दे के गए हैं, उद्धव ठाकरे जी भी इस विदर्भ में आए और लगातार चुनाव सरगर्मी बनी हुई है। और कल हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे साहब भी आने वाले हैं। अभी उप मुख्यमंत्री, भूतपूर्व मुख्यमंत्री और अवैध रूप से बने हुए सरकार के उप मुख्यमंत्री, अवैध मैं इसलिए कह रहा हूं कि सुप्रीम कोर्ट ने भी माना ये सरकार गलत ढंग से बना है। इसलिए मैं बात कह रहा हूं। फडणवीस साहब आए और उन्होंने बयान दिया। दो बात की चर्चा पूरे देश में है। एक राहुल जी के संविधान सम्मेलन, जो लगातार देश के विभिन्न क्षेत्रों में जाकर, चाहे वो झारखंड हो, चाहे उत्तर प्रदेश हो, चाहे नागपुर हो, सभी जगह जाकर संविधान सम्मेलन कर रहे हैं। दूसरा, उन्होंने जो एक लेख लिखा जिसकी चर्चा खूब है, और भारतीय जनता पार्टी दोनों इन कदमों से, राहुल जी के कदमों से बौखलाए हुए हैं। तो पहली बात मैं स्पष्ट कर देना चाहता हूँ, संविधान सम्मेलन जब कर रहे हैं, संविधान की रक्षा की बात हो रही है, वो इसलिए भी कि भारतीय जनता पार्टी लगातार संविधान बदलने की बात की। लोकसभा के चुनाव में तब से मामला उठा और दबी जुबान तो नहीं, खुले तौर पर भारतीय जनता पार्टी ने संविधान बदलने की बात कही। उनके बहुत वरिष्ठ नेताओं ने बात कही और वहीं से दौर शुरू हुआ। और उसके कारण से आपने देखा एक संविधान की रक्षा अपने आप में बड़े मुद्दे के रूप में पूरे देश में देखा गया है। और उसी संविधान सम्मेलन के तरफ के संविधान की रक्षा के लिए पार्टी के इतर भी जो संविधान की रक्षा करना चाहते हैं, ऐसे सारे संगठन भी सामने आए हैं और जिसमें हजारों की तादाद में यहीं नागपुर में एनजीओ और दूसरे सब साथी इकट्ठे हुए थे। आदरणीय फडणवीस जी का बयान आया, नक्सलियों, ये तो नक्सलियों के रंग है। तो पहली बात तो ये है कि लाल रंग से फडणवीस जी को तकलीफ क्यों हो रही है? लाल रंग तो माता की चुनरी का भी रंग लाल है। हनुमान जी
लाल देह लाली लसन और उधर लाल लंगूर, वो भी लाल है। खुसरो जी की जो गीत है बहुत प्रसिद्ध है, लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल। सूरज उगता है तब उसका रंग लाल, डूबता है तब रंग लाल। अभी छठ पूजा में डूबते सूरज को अर्घ दिया गया, कल की बात है। तो लाल रंग से इतनी तकलीफ क्यों है? और दरअसल में मुख्यमंत्री से उप मुख्यमंत्री बनने के जो सफ़र है उसमें फडणवीस जी फ्रस्ट्रेशन में है, और फ्रस्ट्रेशन में जब आदमी आता है तो फिर उल जलूल बात करने लगता है। ये उसी प्रकार की बात है। दूसरी महत्वपूर्ण बात यह है कि जो राहुल जी ने जो लेख लिखा और उसकी प्रतिक्रिया आई कि इस देश के संपदा में, इस देश के विकास में, इस देश के निर्माण में सबका योगदान है। जब निर्माण में सबका योगदान है तो उस खजाने में हिस्सेदारी भी पूरे देश के लोगों का होना चाहिए, एक दो व्यक्ति के हाथ में नहीं होना चाहिए। और इसीलिए उन्होंने न्याय की बात कही, चाहे 2019 की बात करें चाहे 2024 की बात कहें। आज महंगाई बेरोजगारी से सारे लोग जूझ रहे हैं, तो एक नया रास्ता कैसे आम जनता अपने जीवन सम्मानजनक ढंग से जी सके और इसके लिए आर्थिक रूप से सुदृढ़ हो, मजबूत हो, इसके लिए उन्होंने न्याय योजना की बात कही। पिछले लोकसभा में 1 लाख रुपए तक के महिलाओं को देने की बात, हर साल देने की बात भी उन्होंने की। तो ये योजना इसलिए लाई गई कि क्योंकि भारतीय जनता पार्टी के सरकार में चाहे वो किसान हो, चाहे मजदूर हो, चाहे गांव के रहने वाले हों, शहर के रहने वाले हों, सारे लोग इससे त्रस्त हैं, जूझ रहे हैं, महंगाई से भी और बेरोजगारी से भी। विरोधी पक्षांकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय, हे असंविधानिक आहे अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे। मुझे समाचार में आज पत्रकारों द्वारा कहा गया कि कुछ लोग वोट जिहाद का नारा इस विधानसभा के चुनाव में दे रहे हैं। भारत के संविधान के खिलाफ इस प्रकार का तंत्र जो विपक्ष की पार्टियां इस्तेमाल कर रही हैं, वो न सिर्फ गैर संवैधानिक है बल्कि धर्म के आधार पर समाज को बांटने का बहुत ही शर्मनाक प्रयास है। मेरी जनता से अपील है, विकास के मुद्दों पर भारतीय जनता पार्टी को अपना वोट और समर्थन। गांधी परिवार पवार परिवाराची घराणेशाही नाही का, असा तिरकस सवाल नारायण राणे यांनी केलाय। तसेच महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून येणार, 40,000च्या वर तिघांना मताधिक्य असेल असा दावाही त्यांनी यावेळी केलाय। त्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिलेच आहे, मी तुमच्या वतीने परत धन्यवाद देतो। एवढा भव्य मेळावा एका तालुक्याचा होतोय भाजपचा, मी सांगेन ही उपस्थिती पाहता निलेश राणे 100% जिंकून येणार हे दाखवणारा हा मेळावा आहे। दादा, तुम्ही 90मध्ये आमदार झाला, तुम्ही भाषणामध्ये एक मंत्र म्हणालात की 90मध्ये आमदार झालो त्यावेळेला 4 जणांचे कुंडले कार्याला सांगितले होते, नेमके कोण कोण त्यांच्यामध्ये? नाही, काही हयातीत नाही म्हणून मी वगळले। तर शरद पवार एक होते, कळलं ना, आणि त्यावेळा सभागृहात जे वरिष्ठ होते त्यापैकी काही हयात, त्यात एक मुंडे साहेब पण होते, जरी BJP, मी तेव्हा शिवसेनेत, त्या कुठल्यांचा उपयोग बराच झाला माझा। मी आत्ताच्या ना कळावं की मी माझं राजकारण खेळायची पद्धत कशी आहे ना, म्हणून मी ते सांगितलं। दादा, उद्धव ठाकरे असं म्हणतात की बारसू रिफायनरी होऊ दे, हे काढ ना, ते समोरचं काढ ना। बारसू रिफायनरी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात। काय म्हणतात? बारसू रिफायनरी होऊ देणार असं उद्धव ठाकरे म्हणतात। तुझं काय म्हणा, तू आवडत चाललाय, तू नाही, तुझी ताकद काय नाहीये, आणि आम्ही ती हे काय म्हणतात इंडस्ट्री आम्ही करून दाखवणार आणि तिथे रत्नागिरी कोकणातल्या तरुणांना नोकऱ्या देणार। दादा, तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे 13 तारीखला सभा घेणार आहेत का? हां, मग माझी 13.5 तारीखला माझी असणार सभा 100%। त्याची झाली का माझी असणार,
आणि अपशब्द बोलला ना तर मला एकच रस्ता आहे, हेलिकॉप्टरने जाऊ नको ना, बाय रोड जाऊन दाखव. आता तुला ब्रेकिंग न्यूज दिली, बस झालं ना, आहे की नाही? दादा घराणेशाहीवर आरोप होतोय, काय सांगाल मला? अरे आता उत्तर दिलं ना बाबा. घराणेशाही, निलेश पहिला खासदार होता, नितेश आता 2 वेळा आमदार आहे आणि मी कंटिन्यू 35 वर्ष आहे. याला कशी घराणेशाही होऊ शकते? आणि उत्तम राजकारणी, जनसेवा, लोकहित करणारे असतील ना त्या घराणेशाहीचं नाही होत. आता इंदिरा गांधीची, गांधी फॅमिली बोललं तर, पवारांची बोललं तर ती घराणेशाही नाही का? आहे ना. सध्या तुम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा करताय. तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा महायुतीला कितपत फायदा होणार? महायुतीचे या जिल्ह्यातले सगळे उमेदवार येणार, सगळे मोठ्या मताधिक्याने, 40,000च्या वर मताधिक्य तिघांनाही असतो आणि याच्यात थोडी पत्रकारांचाही सहयोग असतो तर 50 होतं. थँक्यू दादा. धन्यवाद. विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाकरिता दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 2077 मतदान केंद्र आहेत, तर त्यात एकूण 18,50,102 मतदार आहे. मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी केले. तर निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. 29 ऑक्टोबरला जो फ्रीज झाला आहे तो त्याच्यावरती 20 नोव्हेंबर रोजी होणारा मतदान आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 2077 मतदान केंद्र आहे. 76 होता, 76 होता. एक मतदान केंद्र ऑक्झिलरी म्हणून राजुरामध्ये झाले, ते सर्व आम्ही डिस्पोज ऑफ करून 29 रोजी ते फ्रीज केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोणताही बदल, ना ॲडिशन ना डिलिशन होणार आहे. हे पूर्ण जिल्ह्यामध्ये निगराणी ठेवण्यासाठी आम्ही 228 क्षेत्र बनवलेलं आहे. त्या प्रत्येक क्षेत्रासाठी एक सेक्टर ऑफिसर जो मॅजिस्ट्रेट, झोनल मॅजिस्ट्रेट 14 आहे, जो 18 ते 19 वयोगटातील आहे. जिल्ह्यामध्ये परदेशातील मतदारांचा तपशील आपल्याकडे 13,631 आहे आणि दिव्यांग मतदार 8,725. 85 पेक्षा जास्त असलेला मतदार आणि दिव्यांग मतदार जो बेंचमार्क डिसेबिलिटीपेक्षा जास्त म्हणजे. नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. ते 6ही मतदारसंघामध्ये आता निवडणुकी मागे घेण्याचा तारीख संपलेला आहे. व त्याच्यानंतर आपला जिल्ह्यामध्ये जो कंटेस्ट करणाऱ्यांच्या यादी फायनलाइज झालेला आहे आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 2077 मतदान केंद्र आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 18,50,102 मतदार आहे. मी सर्व चंद्रपूरवासियांना आवाहन करतो की तुम्ही मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग व्हा आणि 20 तारखेला येऊन नक्की मतदान करावे. निवडणुकीची प्रक्रिया शांत प्रकारे पाडण्यासाठी कोणते उपाय? आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया शांतपणे पाडण्यासाठी आपला पूर्ण तयारी आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम आम्ही घेत आहोत. मतदानाच्या दिवशी 50% पेक्षा जास्त मतदान केंद्रावर आम्ही वेबकास्टिंग करणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त असेल. याच्या व्यतिरिक्त सर्व ठिकाणी SSTs, FSTs तैनात करण्यात आलेले आहे ताकी कोणताही घटना घडल्या तर इमिडिएट रिस्पॉन्स होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आपला जिल्ह्यामध्ये 6 CRPF कंपनी असून ते आपला स्ट्रॉंग रूम ठिकाणी आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये तैनात असतात. बटेंगे तो कटेंगे हा भाजपचा जुना नारा आहे असं विधान सुजाता आंबेडकर यांनी केलंय. तर आज वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे प्रचार सभेसाठी आलेल्या वंचितचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या धोरणांवर टीका केली. त्यांनी सांगितलं की भाजपची राजकारण नेहमीच 2 धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणारे राहिलेत. बटेंगे तो कटेंगे हा भाजपचा जुना नारा आहे आणि जेव्हा योगी आदित्यनाथ स्वतः प्रचारात उतरतात तेव्हा धर्म आणि कट्टरतावादाच्या राजकारणाला
खत पाणी देखील मिळतं, अशी सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले. भाऊ, काल नेमकं तिथं योगी आदित्यनाथची एक सभा झालेली आहे, प्रचार सभा. त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलेला आहे. काय त्याचबरोबर त्यांनी संभाजीनगरच्या नामकरणावरही हे केलेलं होतं, त्याबद्दल काय? हे बघा, वंचित बहुजन आघाडीची नेहमीपासून भूमिका क्लिअर राहिलेली आहे की जेव्हा औरंगाबादचं हायकोर्टचं नाव बदलेल तेव्हा आम्ही औरंगाबादचं नाव वेगळं काहीतरी म्हणायला लागू, तोपर्यंत आम्ही औरंगाबादच म्हणू. आणि त्याच्याहून महत्त्वाचं तुम्ही दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट की औरंगाबादमधल्याच मुसलमान बुजुर्गांनी एक खूप चांगला समोर प्रस्ताव मांडला होता की औरंगाबादमधली जी आतमधली सिटी आहे, ज्याला आपण पुराणी सिटी म्हणतो, पुराणा शहर म्हणतो, जुनी सिटी म्हणतो, जी ती 80-82 दरवाजांच्या आतमधली सिटी आहे, त्याचं नाव औरंगाबाद राहिलं पाहिजे. आणि ज्या गेटच्या बाहेर ज्या नवीन सिटी आली आहे, जिकडे MIDC एरिया येतो, ग्रामीणचा भाग येतो आणि नवीन जिल्ह्याचं ठिकाण येतं, त्याचं नाव आपण संभाजीनगर ठेवू शकता. याच्यातून दोन्हीही समाजांचा आदर होतो आणि दोन समाजांमध्ये दंगे फसाद किंवा सामाजिक तेढ ही निर्माण होण्यापासून तिकडे टळते. हे औरंगाबादच्या बुजुर्गांनीच ह्या सल्ला दिला होता, तर ह्याचा लोकांनी विचार करावा अशी एक गोष्ट मानते. आणि दुसरी गोष्ट बघितली तर बाळासाहेबांचं जुनं वक्तव्य होतं की संभाजी महाराजांचं जे राज्य होतं ते पुण्यात नव्हतं. तर आपल्याला जर संभाजी महाराजांचा आदर करून एका शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावावर ठेवायचं असेल तर ते पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवा, औरंगाबादचं नाव औरंगाबाद राहू द्या. हे बघा, ते बहुतेक परतीचे दोर उघडे ठेवले, त्याच्यावर मी जास्त काही नाही बोलणार. नवीन नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकावर अजित पवार यांनी दिली आहे. तर भुजबळ यांनी स्वतः सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाहीये. नवीन नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे. महाराष्ट्र उद्या 5 वर्षात कोणाच्या हाती द्यायचा आहे का, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आम्ही आमची भूमिका मांडत आहोत, त्यांनी लगेच सांगितलं आहे. तरी आज पेपरमध्ये बातम्या आहेत असेही अजित पवार यावेळी म्हणाले. दावाही करणार आहे असं स्वतः सांगितलं. काय होतंय, अलीकडे निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून काहीतरी नवीनच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दाही नाही. स्वतः भुजबळ साहेब तसं काही बोललेलं नाही. आज एक ते जबाबदार नेते, त्यांनी ताबडतोब डिनाय केलंय आणि ताबडतोब पुढची ऍक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि मग तुम्ही मीडिया, तुम्हाला बातमी एखादी मिळाली की तुम्ही छापता, तो तुमचा अधिकार आहे. आणि नंतर डिनाय केलं तरी प्रश्न विचारत बसता, हा महत्वाचा नाही. महाराष्ट्र उद्याच्या करता 5 वर्षाच्या साठी कुणाच्या हातात द्यायचा हा महत्वाचा लोकांच्या पुढं, मतदारांच्या पुढं प्रश्न आहे. आणि असं असताना आम्ही आमची भूमिका मांडतोय, ते त्यांची भूमिका मांडतायत. आमच्या महायुतीचे वरिष्ठ पातळीवरून सगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत, त्यांच्याही फिरतायत, इतर आघाडीच्याही फिरतायत, म्हणजे तिसरी आघाडी, आणखीन कोण कोण अपक्ष वगैरे, हे सगळं चाललेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीचा आहे. आणि त्याच्यात त्यांनी स्वतःच सांगितलं, लगेच सांगितलं. मी विचारलं ते म्हणले अरे मी लगेच ते डिनाय केलेलं आहे. तरी देखील पेपर, आज पेपरलाही बातम्या आहेत आणि तुमच्याही चॅनलला न्यूज आहे. तुम्ही नरेटिव्हचा मुद्दा मांडला. नरेटिव्हचा मुद्दा तुम्ही काल योगी आदित्यनाथांचा बटेंगे कटेंगेवरती बोलला होता. आज देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलंय, थेट तुमचे सहकारी, म्हणजे तुम्ही काल दिल्लीच्या किंवा ते उत्तरेतल्या राज्यांच्या संदर्भात असू शकतं असं रेफरन्सना बोलला होता. आज फडणवीसांनी ते ट्विट केलं. मोदी पण मला स्वतःला, मी महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र आलेलो आहे. विचारधारा भिन्न आहे. पाठीमागच्या काळामध्ये देखील 2.5 वर्ष मी उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर सरकार चालवलं. त्याही वेळेस तुम्हाला माहितीये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि आमची विचारधारा ही वेगळी होती. परंतु त्यावेळेस कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलेलो होतो. आता देशाचा विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ह्या मुद्द्यावर आम्ही ह्या सरकारमध्ये सामील झालोय. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय, हे माझं मत, मी आजही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी निगडीत आहे, कालही होतो आणि पुढेही राहणार आहे.
ही माझी भूमिका आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. तुम्हाला तेही मी काल तुम्हाला सांगितलं, तुम्ही तेच पुन्हा विचारताय. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल, ते इतर राज्यातले एक प्रमुख नेते आहेत, भाजपचे प्रमुख नेते आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्याच्यावर त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. आता मध्ये काही जण वेगळं बोलले तर आम्ही लगेच आमचं मत स्पष्ट तिथं मांडतो, भूमिका मांडतो, ट्विट करतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो. तुमच्या पक्षाची एक स्वतंत्र अशी एक ओळख आहे, तुम्ही पुरोगामी किंवा सर्व धर्मनिरपेक्ष म्हणता. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पक्षाचं नुकसान, राजकीय नुकसान संभवत नाही का त्यांच्या? तुम्हाला एक माहिती का रे बाबा, 2.5 वर्ष शिवसेनेबरोबर आम्ही काढली का नाही काढली, त्याच्याबद्दल तुम्ही कधी एक अवाक्षर मला विचारलं नाही, एक अवाक्षर विचारलं नाही. काँग्रेसची आणि शिवसेनेची विचारधारा एक आहे का? काढली ना. याच्या आधी तसं कधी झालं का? ज्याही वेळेस काँग्रेसच्या वरिष्ठांना ते मान्य नव्हतं, परंतु प्रत्येक आमदाराला वैयक्तिक फोनवर त्यांच्या वरिष्ठांनी विचारल्यावर 90-95% आमदारांनी सांगितलं की आम्हाला सरकारमध्ये जायचंय. मागं 5 वर्ष आम्ही सरकारच्या बाहेर राहून आमचं अतोनात नुकसान झालं. आमच्या मतदारसंघामध्ये पाहिजे तसा विकास झाला नाही आणि आम्हाला अडचण येते. म्हणून हायकमांडनी त्यांना परवानगी दिली. कुणालाच वाटलं नव्हतं, तुम्हाला वाटलं नव्हतं की काँग्रेसवाले भाजपबरोबर जायला परवानगी देतील. पण नसती परवानगी दिली तर वेगळं काही घडलं असतं. त्याच्यामुळे आपली जाकली मुठ 1.25 लाखाची करून परवानगी दिली. सुप्रियाताईंनी मुलाखत दिली आहे. सुप्रियाताईंनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या विरोधामध्ये कारवाई झाली आणि ती फाईल देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला त्यांच्या घरी बोलावून दाखवली आणि त्यामार्फत दबाव आणला गेला. सुप्रियाताईंनी असं एक सांगितलं. मिनिट, आपण एक अर्ज करा. माहितीचा अधिकाराचा कायदा आपल्या इथं झालेला आहे. माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये तुम्हाला कुठली माहिती त्या ठिकाणी गोपनीय माहिती सोडून सगळी माहिती तुम्हाला देता येते. त्याच्यामुळं ही गोपनीय माहिती नाही. एखाद्याची तुझी उद्या इन्क्वायरी करायची ओपन, ठीक आहे, गोपनीय माहिती. तक्रारी आल्यानंतर इन्क्वायरी होते. अरे नीट समजून घ्या बाबांनो. कुणी काही तुम्हाला सांगतं आणि पुन्हा तुम्ही सांगलीच्या सभेत म्हटले तासगावच्या की मला इथं कळलं, आर पाटलांच्या रेफरन्सने बोलत असताना देवेंद्रजींनी दाखवलं मला की त्यांनी पहिली सही चौकशीला संमती जी आहे ती आबांनी दिली. गोपनीय माहिती सोडून सगळी माहिती तुम्हाला देता येते. त्याच्यामुळं ही गोपनीय माहिती नाही. एखाद्याची तुझी उद्या इन्क्वायरी करायची ओपन, ठीक आहे, गोपनीय माहिती. तक्रारी आल्यानंतर इन्क्वायरी होते. अरे नीट समजून घ्या बाबांनो. कुणी काही तुम्हाला सांगतं आणि पुन्हा तुम्ही सांगलीच्या सभेत म्हटले तासगावच्या की मला इथं कळलं, आर पाटलांच्या रेफरन्सने बोलत असताना देवेंद्रजींनी दाखवलं मला की त्यांनी पहिली सही चौकशीला संमती जी आहे ती आबांनी दिली. अहो, त्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना आता तुम्ही पत्रकार मित्र एकत्र बसल्यानंतर इथं हे असं असं झालं असं आपण बोलून जातो. त्याच्यामध्ये एवढं काय आकाश पाताळ घडलं का? अरे नको त्या गोष्टीला इतकं का महत्व तुम्ही देताय? आज हा निवडणुकीचा मुद्दा आहे का? आज विधानसभेची निवडणूक 12 दिवसावर आली आणि मग कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट मिळतो, हा असं म्हणलं म्हणून तुला काय म्हणायचं, ही तसं म्हणलं म्हणून. हे मला विचारू नका. मी म्हणून तुमच्याकडे थांबत नाही, मी म्हणून जातो. मोदी पंतप्रधान किंवा शहा यांची सभा नको रे बाबा, असं काही तुमचं विधान होतं का? अरे बाबा, तुमच्या सारख्यांनी विचारलं तिथं मोदी साहेबांची सभा आहे का? आम्ही असं सांगितलं की राष्ट्रीय नेते तुम्ही काय करता, ज्याच्यातनं अशी ब्रेकिंग न्यूज किंवा एक बातमी होईल ना तेवढंच काढता. नीट सांगत आहे, मागचंही सांगत नाही, पुढचंही सांगत आहे. मोठे नेते ज्या वेळेस येतात त्यावेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेतात, तालुक्याच्या ठिकाणी सभा घेत नाही. जिल्हा आणि जिल्ह्याच्या आजूबाजूचे भागातले लोक कार्यकर्ते तिथे येतात, मतदार येतात ऐकायला. आज धुळ्यामध्ये झाली, नाशिकमध्ये झाली, पुढं आपल्या पुण्यात आहे. पुणे जिल्ह्यामध्येच बारामतीचा भाग येतो मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळं पुणे जिल्ह्यातली सभा ही जसं लोकसभेला फक्त पुणे शहरात झाली की नाही, परंतु ती सगळ्या 3-4 उमेदवारांची मिळून झाली. 4 उमेदवार त्याला हजर होते. कुठे? अरे त्यावेळेस गोष्ट वेगळी होती.
तिथं एक अजित पवार नावाचा कोणतरी माणूस उभा होता आणि त्याला पराभूत करण्याकरता ती सभा घेतली होती. आता मोदींना त्यांना पराभूत नाही करायचंय, त्यांना निवडून आणायचंय, त्याच्यामुळे त्यांनी सभा नाही घेतली. झालं, आता हीच तुम्हाला निवडून आणायचं म्हणून सभा घेत नाही. अरे काय तुम्ही इतके पोरकट प्रश्न विचारता, पोरकट. मग चंद्रकांत पाटील किंवा इतर कुठले भाजपचे नेते येणार आहेत का? माझ्याकडं कुणी येऊ नका सांगितलंय. बाकीच्या 287 मतदारसंघात आपल्याला खूप काम आहे. ती वेळ आणि तिथली जे काही सभा तिथं बोलणं ते आपण दुसरीकडे सगळीकडे खर्च करू. माझी सभा घ्यायला सक्षम आहे, माझा प्रचार करायला सक्षम आहे. सुनील तटकरेंनी एक मुलाखत दिली आहे, त्याच्यामध्ये ते म्हटलेत की जेव्हा पक्षामध्ये एक मिनिट, कुणी काय मुलाखत दिली ती त्यांना विचारा. मुलाखत त्यांनी दिली, मला कशाला प्रश्न राष्ट्रीय अध्यक्ष विचारता? आहेत. एक मिनिट, मी सगळ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. मी तुम्ही काही महत्वाचं होतं ते विचारलं. नमस्कार. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.